जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्वार्ध. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहायी, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश. गर्भस्तुती द्वितीय अध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी. पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझे. अष्टमी नामकरण बाललीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधिला. दशमी यमलार्जुन उद्धरला. एकादशी तारिले वत्सबक. आगासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी. ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी त्यांचे पूर्वकथन. दावानली वाचेती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारिला. 19वी व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22 यज्ञपती पत्नीवरी कृपा 23 इंद्रयज्ञ निवारण 24 पंचविशी गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26 श्रीकृष्णाभिषेक 27 नंद बंधमुक्ती 28 29 रासलीलारंभ. गोपी विरह 30 गोपिका गीत 31 गोपीशी कृष्णदर्शन 32 महारास 33 सुदर्शन शंख चूडोद्धार 34 युगलगीत 35 अरिष्टोद्धार अक्रूर गमन 36 37 केशी व्योमोद्धार. अक्रूर व्रजयात्रा 38 मथुरागमन 39
श्रीकृष्ण स्तुती 40 41 मथुरा प्रवेश कुब्जेवर कृपा धनुष्यभंग कंस व्याकुळता 42 सांग कोलयोद्धार मल्लयुद्ध रंग 43 निवेदिला चाडूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन कृष्ण बळराम सूत्रबंधन गुरुकुल प्रवेश 45 उद्धव व्रजयात्रा 46 उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज भाद्रपद शुद्ध तृतीया शक 1946. आजचा दिवस सगळ्या महिलांसाठी हरितालिका पूजनाचा दिवस. हिमालयाची कन्या असणारी पार्वती, या पार्वतीने भगवान शंकरांना प्रश्न विचारला. प्रश्न पण आजच्या कलियुगाला योग्य असाच प्रश्न आहे. असं कोणतं साधन आहे की जे सोपं आहे, पहिली गोष्ट, आणि जे साधन केल्यानंतर सगळ्या प्रकारचं चांगलं फळ प्राप्त होईल. म्हणजे दोन्ही गोष्टी. श्रुते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जे यथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. हे जसं विचारलं तसंच या ठिकाणी विचारलं आणि त्याप्रमाणे भगवान शंकर सांगू लागले. आणि ती कथा जी आहे ती आपल्या हरितालिकेची कथा आहे, ज्यामध्ये भगवंताने महादेवांना शंकरांना पार्वती मातेने प्रसन्न करून घेतलं. अर्थात त्यापूर्वी नारद त्या ठिकाणी आले आणि नारदाने पण आशीर्वाद दिला. आणि नारद म्हणतात, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल आणि भगवान विष्णूशी तुझा विवाह होईल, असं पण सांगितलेलं आहे. आता प्रश्न पडला, आता हिच्या मनामध्ये भगवान शंकराशी विवाह करणं आणि त्यांनाच तिने वरलेलं होतं. आणि मग आता यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न आला. आणि मग सगळी कथा सांगितली आहे आणि मग शेवटी या दोघांचा विवाह झालेला आहे. हिमालयामध्ये आता 2024 चाललं आहे. 2011-12ला जेव्हा आम्ही गेलो होतो, त्रियुगी नारायण नावाचं एक मंदिर आहे त्या ठिकाणी. आणि त्या मंदिरामध्ये हिमालय कन्या पार्वती आणि भगवान शंकरांचा विवाह झालेला होता. त्या ठिकाणी स्वतः लक्ष्मी आणि व्यंकटेश हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि ब्रह्मदेवसुद्धा त्या विवाहासाठी हजर आहेत. अशा सुंदर मूर्ती त्या ठिकाणी आहेत. खूप छान असं ते तीर्थक्षेत्र हिमालयामध्ये आहे. त्याचं एकदा दर्शन झालं होतं. त्याची आठवण आजच्या या हरितालिकेच्या दिवशी होत आहे. आता आपल्याला ब्रह्मदेवाने केलेली भगवंताची स्तुती हा अध्याय पाहायचा आहे. दशमस्कंदातील 14वा अध्याय. मागेच आपण एकदा पाहिलं होतं की या श्रीमद भागवतामध्ये अनेक प्रकारच्या स्तुती आहेत. अगदी पहिली स्तुती जर म्हणाल तर कुंतीने केलेली भगवंताची स्तुती. कुंतीने जी भगवंताची स्तुती केली त्यामधलेच आपण 2 श्लोक या ठिकाणी दर प्रवचनाच्या सुरुवातीला आपण म्हणतो. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये. पहिल्या स्कंदातील 8व्या अध्यायामध्ये हे 2 श्लोक आहेत, 21 आणि 22. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांची स्तुती भीष्माने केली होती. जेव्हा त्यांच्या प्राणत्यागाचा समय जवळ आला तेव्हा भीष्माने भगवंताची स्तुती केली. ती स्तुती आहे, ती पण आपण पाहिली. नंतर ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली. 3ऱ्या स्कंधामध्ये ही स्तुती येते. नंतर जे बंदीजन आहेत त्यांनी पृथू महाराजांची स्तुती केली. त्यानंतर पृथू हे पृथ्वीवर रागावले होते, कारण पृथ्वी आता अन्न पाणी देत नव्हती म्हणून पृथ्वीवर रागावले. तेव्हा पृथ्वीने भगवंताची पृथ्वीराजाची स्तुती केली. नंतर गंगावतरणाचा प्रसंग आहे, त्या ठिकाणी शंकराने संकर्षण देवांची स्तुती केली. त्यानंतर संकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती हा पण भाग त्यामध्ये आहे. नंतर दक्षाने भगवंताची स्तुती केली. त्यानंतर नरसिंहाचा अवतार झाला आणि देवतांनी भगवंताची स्तुती केली, नरसिंहाची स्तुती केली. आणि तरी नरसिंह तेवढे उग्र रूपातून शांत झाले नाही म्हणून प्रल्हादाने केलेली नरसिंहाची स्तुती ही सुद्धा त्या 7व्या स्कंदामध्ये आहे. नंतर गजेंद्राचं आख्यान आपण जेव्हा पाहिलं तेव्हा गजेंद्राने भगवंताची स्तुती केलेली आहे. त्यानंतर
सगळे देवदेवता ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवकृत भगवंताची स्तुती 8व्या अध्यायामध्ये सुद्धा आहे. त्याचप्रमाणे बलिराजाच्या आख्यानामध्ये सुद्धा स्तुती आहे आणि त्याच्यावर भगवंत कसे प्रसन्न झाले ही सुद्धा स्तुती अशा 8व्या स्कंधापर्यंत जवळपास 13 प्रकारच्या स्तुती या श्रीमद भागवत ग्रंथामधून दिलेल्या आहेत. आता आपल्याला जे पाहिजे ते ब्रह्मदेवाने केलेली भगवंताची स्तुती. मागच्या वेळेस आपण पाहिलं, ब्रह्मदेवानं असं वाटलं की हा भगवंताचा अवतार आहे, हा छोट्या रूपामध्ये आहे, बालकृष्ण आहे. आता त्याचं सामर्थ्य जास्त आहे का माझं सामर्थ्य जास्त आहे? एक अहंकार त्यांच्यामध्ये झाला. मी ही सगळी पृथ्वी निर्माण केली, चराचर विश्व निर्माण केलं, हा अहंकार ब्रह्मदेवाच्या ठिकाणी होता. आणि म्हणून आता आपल्या मायेचा प्रभाव काय आहे हे आपल्या सगळ्या गोपाळांना दाखवण्याची वेळ आहे. म्हणून त्यांनी तो प्रसंग, ती घटना केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण बालरूपामध्ये असलेले हातामध्ये दैवताचा घास आणि अन्य फळं घेऊन, गायी आपल्या चरायला गेल्या, त्या खूप दूर गेल्या, मी त्यांना पाहतो तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी जेवत बसा, जेवण थांबवू नका असं सांगून ते गेले. हा भाग आपण मागच्या वेळेस पाहिला. आणि जेव्हा ते परत आले तेव्हा या ठिकाणी ब्रह्मदेवसुद्धा परत आले. ब्रह्मदेवाने पाहिलं की आपण जर ही सगळी गायी आणि वासरं आणि गोप नेऊन आपल्या ब्रह्मलोकामध्ये पलंगावर निजवलेली आहेत, ती खरी आहेत की या ठिकाणी या वृंदावनामध्ये जे आपल्याला दिसत आहे ते खरं आहे, असा भ्रम त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी निर्माण झाला. आणि मग ती जे लीला आहे भगवंताने केलेली की या ब्रह्मदेवाचा अहंकार हा भगवंताला कुठल्याही स्वरूपात सहन होत नाही आणि अहंकाराची निवृत्ती झाल्याशिवाय भगवंताचं खरं स्वरूप लक्षात येत नाही. तर या ठिकाणी ब्रह्मदेवाने स्तुती केलेली आहे. आता कालच आम्ही जवळपास मागच्या 5 दिवसामध्ये राघवाचार्य यांचं श्रीमद भागवत सप्ताह, जो 23 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत अयोध्येमध्ये झाला, त्याची पूर्ण प्रवचनं यूट्यूबवर ऐकली. त्यामध्ये त्याने एक विशेष गोष्ट सांगितली की भगवंत हे जे आहे ते गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये किती वर्ष राहिले. तर जन्मल्याबरोबर इथे त्याने आणून सोडलं आणि मग त्यानंतर 10 वर्ष आणि काही महिने भगवंत त्या ठिकाणी निवास करीत होते. आता काल आमच्या राघवाचार्याने सांगितलं की गोकुळामध्ये जे भगवंत होते तेव्हा ते म्हणतात की मी इथे फक्त बाललीला करण्यासाठी आणि आईच्या जवळ राहण्यासाठी 10 वर्षासाठी होतो. त्या 10 वर्षामध्ये माझं 1 वर्ष या ब्रह्मदेवाने घालवलेलं आहे. घालवलं म्हणजे ती जी घटना आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिली, ही सगळी वासरं नेली आणि मग इकडे भगवंताने दुसऱ्या रूपाने वासरं या ठिकाणी निर्माण केली, गोप निर्माण केले. आणि अशा ह्याच्यामध्ये या पृथ्वीवरचं 1 वर्ष गेलं, पण ब्रह्मदेवाच्या कालगणनेप्रमाणे अगदी काही सेकंदच गेली. तर माझं 1 वर्ष या ब्रह्मदेवाने गोकुळामधलं मी जो लीला करत होत्या आणि ते सगळं सोडून मला 1 वर्ष यांनी घालवलं आहे. म्हणून त्या भगवंतावर थोडेसे ते ब्रह्मदेवावर भगवंत नाराजच झाले. आणि त्याचं काय, त्याचे खूण काय नाराज झाल्याचे की शेवटी जेव्हा आपण पाहतो ते भगवंत ब्रह्मदेवावर प्रसन्न झाले नाही. ब्रह्मदेवांनाच असं वाटलं की आता आपण इथून निघालेलंच बरं. जसं एखाद्या ठिकाणी आपण लहान मुलांच्याबद्दल पाहतो, आपण त्यांना रागवलो की ते येऊन आपल्यासमोर उभे राहतात, चुळबुळ करतात, इकडे तिकडे पाहतात आणि मग मध्येच त्यांना समजतं की आता बाबाचा राग काही जाणार नाही, त्यामुळे आता आपणच इथून निघून गेलेलं बरं. असं म्हणून तो लहान मुलगासुद्धा जेव्हा आईवडिलांच्या समोर निघून जातो, तसाच प्रसंग या ठिकाणी त्या छोट्या बालरूपातील भगवान श्रीकृष्णाच्या समोर जे ब्रह्मदेव अहंकार घेऊन आले होते ते सुद्धा निघून गेले. त्याने 3 प्रदक्षिणा केल्या आणि ते निघून गेले. आता त्या ब्रह्मदेवाने विचार केला की हा जो भगवान श्रीकृष्ण या बालरूपात आपण पाहत आहोत तो खरा आहे आणि त्याची माया काय आहे हे आपल्याला पाहायचं होतं. पण आता आपण तर हरलो. आता हरल्यानंतर आपण काय करावं, तर निदान त्यांची स्तुती तरी करावी. म्हणून भगवंताने, या ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली. नौमिड्यते अभ्रवपुषे तडिदंबराय गुंजावतम सपरिपिच्छ लसन्मुखाय. की आपण आता भगवंताची स्तुती करण्यास योग्य नाहीच हे ब्रह्मदेवाला माहीत होतं. आणि ते म्हणतात, जसं पावसाळ्यामध्ये ढग जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये एकदम पांढरे शुभ्र असतात, पण पावसाळ्यामध्ये ते कृष्णवर्णाचे असतात.
विजेमध्ये चमकणारा भगवंताचा पितांबरसुद्धा वीज लखलखली की जेव्हा जसं दृश्य दिसतं तसं भगवंताचा पितांबरसुद्धा शोभून दिसत आहे. भगवंताचं स्वरूप त्या ब्रह्मदेवांच्या समोर आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर त्याचे ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. अशा प्रकारचं भगवंताचं ते बालरूपातलं जे दर्शन आहे ते ब्रह्मदेवांना या ठिकाणी झाले. आणि नतु भूतमस्य कोपी, आता भगवंताचा जे शरीर आहे ते दिसायला तुमच्या आमच्यासारखं दिसतं, पण ते पंचभौतिक शरीर नाही. तुमच्या आमच्यासारखं ते पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचभूतांनी निर्माण झालेलं दिसत असलं तरी आपलं जसं फक्त पंचभूतांचं आहे त्यांचं तसं नाही. ते त्यांची लीला करण्यासाठी त्यामध्ये कशाही प्रकारचं परिवर्तन करू शकतात, पण त्यांचे महिमा त्यांच्या या लीला जाणण्याचं सामर्थ्य मात्र कोणाजवळही नाही, असं या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात. मग पुढे जे सांगतात की जे लोक ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न न करता संतांनी सांगितलेल्या कथा शरीराने वाणीने आणि मनाने विनम्रपणे ऐकतात, भक्तिभावाने ऐकतात, किंबहुना तेच आपलं जीवन आहे असं जे मानतात, त्यांना त्रैलोक्य जिंकल्यासारखाच आनंद प्राप्त होतो. पुढे एक श्लोक पण आहे आपल्याकडे, सर्वतः पाणिपादं तत्सर्वतो शिरोरुमुखम सर्वतः श्रुतिमन लोके समभावृत्त्याती तिष्ठती. अवघाची देशी काळी नवता देश काळा वेगळी, जे क्रिया स्थूळास्थूळी तेची होत जयाते. आपल्या ज्ञानेश्वरीमधली ही ओवी आहे. सर्व स्थळी सर्व काळी स्थळकाळापासूनही वेगळी न पडता जी क्रिया स्थूल सूक्ष्म भूतमात्राकडून घडते ती सगळी भगवंतानेच केलेली क्रिया आहे. म्हणजे भगवंताचं व्यापकपण कसं आहे ते सांगतात. स्वतः भगवंत निर्गुण स्वरूपामध्ये आहे, पण भगवंत काही करायचं म्हटल्यानंतर ते जीवाकडून या गोष्टी करून घेतात. त्यामुळे आपल्याकडून घडणारी प्रत्येक घटना ही त्याने प्रेरित केलेली असते. आणि म्हणून कारण ते ब्रह्मवस्तूकडून ह्या गोष्टी होत नाहीत, म्हणून त्याला भगवंताला एक नाव आहे विश्वबाहू. इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखंडी नवशो वृषहा क्रोधहा क्रोधकृत करता विश्वबाहुर महेश्वरा. विश्वबाहू म्हणजे सगळ्या विश्वाचं बाहू. बाहू म्हणजे आपण हाताने जसं सगळं कर्म करतो तसं भगवंत स्थूळ आणि सूक्ष्म भूतमात्रांपासून ही सगळे कर्म करून घेत असतात आणि ते म्हणून त्याला एक नाव प्राप्त झालं विश्वबाहू. आता भक्ती जी आहे ती भक्ती का श्रेष्ठ आहे याचं पण या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ज्यांना आपलं स्वतःचं जीवाचं कल्याण करायचं आहे ते जर भक्ती सोडून केवळ ज्ञानप्राप्तीनेच भगवंत मला प्राप्त करून घ्यायचा असं म्हणून ते ज्ञानमार्गाकडे वळले तर त्यांना केवळ श्रमच होतात. आणि म्हणून आपल्याला समर्थसुद्धा सांगतात, मना सज्जना भक्तिपंथेच जावे तरी श्रीहरी पावे जेतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. भक्तीची थोरवी विबुद्ध भक्ते कथोपनीतया प्रपेदिरंजुत च्युत ते गतिम पराम. या भक्तीमुळेच खऱ्या स्वरूपाचं ज्ञान भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान होतं आणि ते भक्त सहजपणे परमपदाची प्राप्ती करून घेतात. आता जे त्यांच्या ठिकाणी भक्ती नाही त्यांची अवस्था कशी आहे ते सुद्धा आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये सांगितलं आहे. भूसाकरिता धान्य निपजे धान्य घेऊन भूस टाकीचे. ज्वारीचे दाणे आहेत त्यावर भूस आहे, तांदूळ असो त्यावर ते सगळं वरचं टरफल आहेत, ते जेव्हा आपण कांडून घेतो तेव्हा त्यामधलं धान्य वेगळं होतं आणि भूस वेगळं होतं. आणि भूस घेऊन धान्य घेऊन भूस टाकायचे. जे धान्य आहे त्याचा आपण स्वीकार करतो आणि भूस जसं टाकून देतो तसं शब्द भूस जाणीजे अर्थ धान्य. शब्दाचा अर्थ जो आहे तो धान्याप्रमाणे आहे आणि शब्द हे फुलकटच आहेत. तसं भक्ती वाचून जे जे कर्म केलं ते सगळं विनाकारण श्रमच आहेत. महिमा गुणस्ते तथापि भूमन महिमा गुणस्ते. म्हणून भगवंताचा महिमा जो आहे
तो जे शुद्ध अंतःकरणाचे आहे तेच फक्त जाणू शकतात, इतरांना तो जाणता येणारच नाही. पुष्कळ परिश्रम केले तर कदाचित पृथ्वीवरील परमाणू, बारीक बारीक जे कण आहेत त्याची गणनासुद्धा करू शकता येते. आकाशातील हिमकण आहेत किंवा चमकणारी नक्षत्रे आहेत, ते किती आहेत याचंसुद्धा गणित करता येतं. समर्थांचं एक भारूडसुद्धा अशाच प्रकारचं आहे. पण भगवंता, तुमच्या गुणांचं मोजमाप मात्र कोणीच करू शकत नाही. आणि मग अशी जेव्हा अवस्था भक्ताची होते तेव्हा एकच आपल्या हातामध्ये असतं की देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. म्हणून काया वाचा मनाने आपण आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण करणं. भक्तीचे योगे देव निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मग ते सांगतात, ब्रह्मदेव स्वतः म्हणतात, माझा नीचपणा, माझ्यातला कमीपणा कसा आहे पहा, की भगवंताला माया दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि माझी माया या ठिकाणी पसरवली. पण भगवंत हे खरे मायापती आहेत हे मी त्या भ्रमाने, भगवंताच्या लीलेने हे मी विसरलो. आणि भगवंताने ज्या ज्या गोप आणि त्या वासरांना मी नेऊन ठेवलं होतं त्या रूपामध्ये भगवंतानी इथे पुन्हा सृष्टी निर्माण केली आणि 1 वर्षभर ते सगळेजण या ठिकाणी राहिले. म्हणजे आता माझी एक प्रकारे हारच झालेली आहे. आणि मग म्हणतात, मी आपल्यावर आपली माया पसरून माझं ऐश्वर्य दाखवण्याचा प्रयत्न केला होता, कारण गोप आणि गायी मी ते या चोरून नेल्या होत्या. पण भगवंत हे माझ्यापेक्षा मोठे आहेत हे माझ्या आता लक्षात आले. म्हणून रजोगुण ब्रह्मदेव, त्यानंतर विष्णू आणि शंकर या 3 देवता आहे, त्या रज, सत्व आणि तमोगुणाच्या देवता आहेत. रजोगुणापासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव आणि त्यामुळे उत्पत्ती हा ब्रह्मदेवाचं हे कार्य आहे. त्यामुळे बी पेरलं आणि त्यामधून छोटंसं रोप बाहेर आलं तर हे ब्रह्मदेवाचं कार्य आहे. पण मी बी पेरलं म्हणून ते रोप निर्माण झालं असं जर वाटत असेल तर मी पण कोणासीच नस आहे, ते भगवंती कैसेनीस आहे. त्यामुळे जगात घडणाऱ्या प्रत्येक घटना या भगवंताच्या प्रेरणेने होतात. म्हणून या ठिकाणी या ब्रह्मदेवाचा अहंकार जो आहे, आणि असं म्हणतात की आपल्या अहंकाराचा त्याग हेच देवाला पाहिजे. आणि समर्थ आपल्या आत्मारामामध्ये म्हणतात, मजही ते काय करावे, परी तुझं पासूनही टाकवावे. तुझ्याकडनं अवगुण जे आहेत, तुझ्याकडनं नको असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते तू मला दे, असं समर्थ शिष्याला सांगतात. आणि त्याच आत्मारामामध्ये ते म्हणतात, मला तरी ते घेऊन काय करायचं, आणि तू 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 जर ते टाकून दिलं तर तू माझ्या परमपदाशी प्राप्त होशील. क्वाहम तमोहम अहम खचराग्नी वा भूहू सप्तवित वितस्तिकाय. ब्रह्मदेव म्हणतात, प्रकृती, महत्त्व, अहंकार, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी आणि हे सगळं ब्रह्मांड जे आहे ते अवघे 7 वितांचे आहे. म्हणजे माझं शरीर, आपल्या शरीरामध्ये पिंडीचे ब्रह्मांडी जसं आपण म्हणतो, जे या पिंडामध्ये आहे ते सगळं या ब्रह्मांडामध्ये आहे. आणि हे जरी खरं असलं तरी एखाद्या झरोक्यातून, आता झरोका हा शब्दसुद्धा अनुभवाचा राहिलेला नाही आजच्या कलियुगामध्ये, प्रगत देशामध्ये. ज्याने ज्याने झोपडीमध्ये वास्तव्य केलं असेल, ज्याने ज्याने लहान कौलाच्या घरामध्ये राहिले असतील, त्यांना ही गोष्ट लगेच लक्षात येते की असंख्य धुळीचे कण सूर्यप्रकाश जेव्हा त्या झोपडीमध्ये येतो त्यामध्ये ते उडताना आपल्याला दिसतात. तर एकेका रोमातून अशी अगणित सृष्टी ज्या भगवंताने निर्माण केली त्याचा महिमा कोणीकडे. आणि ब्रह्मदेव म्हणतात की मी हे जे निर्माण केलं ते माझी निर्मिती कोणीकडे. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहम इदम कृष्णम एकांशेन स्थितम जगत. 8व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये तेच सांगितलेलं आहे. आता पुढे म्हणतात, बाळ जेव्हा मातेच्या पोटामध्ये असतं, ते जेव्हा ते गर्भ आहे, अर्भक आहे, तर जो छोटंसं मूल आहे आईच्या पोटामधलं, ते त्या अवस्थेमध्ये आईला तो स्पर्श करतो, कारण त्याला काही समजत काहीच नाही म्हणून तो आपले हात पाय ताणून
त्या आईला एका प्रकारे लाथाच मारत असतं. पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे, समर्थ म्हणतात. जळधर कण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षी या भूमीवासी. तुझं विणमद जैसे दाहले देवराया. खूप छान असं वर्णन करुणाष्टकामध्ये केलेलं आहे. आपल्याला उपासना करण्याची घाई असती, उपासना झाली म्हणण्याची घाई असती, त्यामुळे त्या उपासनेच्या शब्दांच्या आनंदाचा अनुभव फार कमी येतो. आणि म्हणून सर्व भावे जे भगवंताला बसतात त्यांनाच भगवंताचं स्वरूप लक्षात येतं. ज्यावेळी तिन्ही लोकांमध्ये प्रलयकालीन अवस्था होती, पाण्यामध्ये सगळं लीन झालं होतं आणि त्या पाण्यामध्ये भगवंताच्या नाभी कमळापासून जे कमळ निर्माण झालं त्यामध्ये माझी उत्पत्ती झाली असं ब्रह्मदेव सांगतात. आणि ब्रह्मदेव या स्तुतीमध्ये म्हणतात, मी किम त्वीश्वर त्वं निर्गतोस्मी. मीच तुमचा पुत्र नाही का, तुमच्यापासूनच माझी उत्पत्ती झालेली आहे. म्हणून नारायण शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. नारायणस्त्वं नहि देव सर्व देहिना. नार म्हणजे जीवसमूह आणि अयन म्हणजे आश्रय. अयन शब्दाचे या ठिकाणी 3 अर्थ दिलेले आहेत. अयन म्हणजे आश्रय, अयन म्हणजे प्रवर्तक. प्रत्येक कार्याचा प्रवर्तक हा नारायणच आहे, भगवंताच आहे. मला एखादी कल्पना सुचली तर ती माझी नसून ती भगवंताने दिलेली प्रेरणा आहे. अशा भावाने आपण राहिलो तर आपण खरे भगवंताचे भक्त आहोत. आणि तिसरं म्हणजे नार म्हणजे जीवसमूह आणि अयन म्हणजे जाणणारे. हा जीवसमूह जो आहे तो भगवंताला जाणणारा आहे, म्हणून त्याचं नाव पुन्हा नारायण आहे. आणि अयन या शब्दाचा अजून एक अर्थ म्हणजे निवासस्थान, भगवंताचं निवासस्थान. आता भगवंताचं निवासस्थान म्हणजे आता या ठिकाणी ब्रह्मदेव असं म्हणतात की माझी जेव्हा निर्मिती त्या कमळामधून झाली तेव्हा मी विचार केला की सगळीकडेच पाणी पाणी आहे, तर मग मला निर्माण करणारा कोण आहे याचा मी शोध घेऊ लागलो. आणि त्या कमळाच्या देठामधून मी आत 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 जाऊ लागलो आणि त्यामधून मला आपलं दर्शन मात्र झालं नाही. पण आपली कृपा झाली आणि मला प्रेरणा झाली आणि मी हजारो वर्ष तप केले. ब्रह्मदेव म्हणतात, मी हजारो वर्ष तप केले तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये आपल्याच कृपेने आपले दर्शन मला झाले. पण ते किम नो सपद्येव पुनर्व्यदर्शीही. म्हणून भगवंत हा जो आहे साधनाने साध्य करणारा होणारा नाही, पण भगवंताची कृपा झाली तरच भगवंत साध्य आहे. आपण कितीही साधनांचे बहु कष्ट केले, नवे कार्य करता भूमी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. आता हे जे बाळकृष्ण आहेत, ब्रह्मदेव सांगतात, बाळकृष्ण छोट्या रूपामध्ये असणारे, त्यांनी यशोदा मातेला आपल्या मुखामध्ये हे सगळं चराचर विश्व जे आहे ते दाखवलं होतं. कृष्णस्य चांतर जठरे जनन्या माया त्वमेव प्रगटीकृतंते. म्हणून संपूर्ण विश्व जे आहे, जे आपल्याला डोळ्याने बाहेर दिसतं, तेच तुमच्या उदरामध्ये सुद्धा आहे. किमिदं मायया विना. त्यामुळे तुमच्या मायेशिवाय या ठिकाणी कुठलीही गोष्ट नाहीच, मायाविरतेचे काहीच नाही. पण आता तुमच्याबद्दलचं मी सांगतो की अजन्मा असूनही आपण भगवंत देवता, ऋषी, मुनी, पक्षी, जलचर इत्यादी योनीमध्ये अवतार ग्रहण करता. प्रत्येक योनीमध्ये भगवंत आहे. वराह अवतार आहे, मत्स्य अवतार आहे, कुर्मा अवतार आहे. हे सगळे जे भगवंताचे अवतार आहेत. नरसिंहाचा अवतार आहे आणि नंतर राम आहे, कृष्ण आहे, बलराम आहे. हे सगळे भगवंताचेच अवतार आहे. अनेक अवतार आपण धारण केला. सद अनुग्रहायच आणि दुर्मद निग्रहायच. तुमचे अवतार कशामुळे झाले की दुष्ट जे आहेत त्या पुरुषांची घमेंड नाहीशी करण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी आपण हे अवतार धारण केले आहेत. म्हणून संपूर्ण जग स्वप्नाप्रमाणे असत्य, अज्ञानरूप आणि दुःख देणारे आहे, हे माणसाने एकदा लक्षात घेतलं पाहिजे. क्व वा कथम वा कति वा कदेती विस्तारयन क्रीडसी योगमायान. आपण जेव्हा लीला करू लागतात तेव्हा आपली लीला कोठे कोठे झाली, कशासाठी झाली, केव्हा केव्हा झाली आणि तिचं स्वरूप काय आहे
असं हे कोणीही आत्तापर्यंत जाणू शकलेलं नाही. एकमेव सत्य आपणच आहात. पुराणपुरुष, स्वयंप्रकाश, अनंत आणि आद्य हे सुद्धा आपलंच स्वरूप आहे. अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप ह्या 5 गोष्टी असतात. त्यामधला अस्ति, भाती आणि प्रिय जे आहे ते म्हणजे सच्चित आणि आनंद स्वरूप हे भगवंताचं आहे. आणि नाम आणि रूप जेव्हा सगुणामध्ये येतं तेव्हा हे नाम आणि रूप त्या ठिकाणी प्रगट होतं. पण अज्ञानामुळे नामरूपात्मक हा प्रपंचच आहे आणि तोच खरा आहे असा भ्रम माणसाच्या ठिकाणी निर्माण होतो. आता या ठिकाणी अजून एक दृष्टांत दिला. रज्जावमेर भोगम भवाभवौ यथा. जसं दोरीच्या ठिकाणी भ्रम झाल्यामुळे साप आहे असे वाटते आणि तो भ्रम नाहीसा झाला की त्या ठिकाणी साप नाही पण ती दोरीच होते हे लक्षात येतं. तसं ज्ञान आणि अज्ञानामुळे प्रत्यक्ष समोर असलेला भगवंत आपल्याला दिसत नाही. चराचर सृष्टी दिसते, गाय दिसतं, बैल दिसतं, काही जनावर दिसतं, एखादा हत्ती दिसतो, पर्वत दिसतो, पण त्याच्या पलीकडे असणारं जे तत्त्व आहे भगवंताचं ते मात्र आपल्याला अज्ञानामुळे दिसत नाही. आणि तेच ज्ञान प्राप्त झाल्यानंतर की तोच भगवंत सगळीकडे आहे. जे हिरण्यकश्यपूला जे पाहिजे होतं ते भगवंत त्या प्रल्हादाच्या रूपामध्ये त्याला सगळीकडेच भगवंत दिसत होता. रज्जू सर्प न्याय असं त्याला म्हणतात. एक छोटासा दृष्टांत लगेच समजण्यासाठी म्हणून सांगतो. सज्जनगडावर असताना एक पदाचं शिबिर होतं. त्यामध्ये आमचे विजयराव गाडगीळ आपल्या पदाचे प्रमुख होते त्या काळचे. त्यांनी एक गोष्ट सांगितली. पुण्याहून सज्जनगडला जात असताना ते, त्यांची पत्नी, मुलगा, सून, नातू सगळे बरोबर गाडीमध्ये होते. कुठेतरी गाडी थांबवली, चहा वगैरे पिला. त्या ठिकाणी लहान मुलांची खेळणी होती, ती खेळणी घेतली आणि पुन्हा ते खेळणी घेऊन पुन्हा आपला प्रवास सुरू झाला. आता हे त्या ड्रायव्हरच्या बाजूला समोर बसले होते. ती सगळी खेळणी नाजूक असल्यामुळे त्यांच्याच मांडीवर त्यांनी ठेवली होती. पुढे झालं असं की थोडासा अंधार पडायला लागला आणि स्पष्टपणे दिसेना असं झालं. आणि अशा अवस्थेमध्ये असताना त्यांना त्यांच्या मांडीवर त्यांच्याच पैशाने जो विकत घेतलेला खेळातला साप होता, तो साप त्या गाडीच्या धक्क्याने हललेला दिसला आणि त्याने हात लावला तेव्हा त्यांना ते सापासारखं जाणवलं आणि लगेच आरडाओरड सुरू झाली. गाडी थांबवली, लाईट लावले आणि जेव्हा पाहिलं तेव्हा ते आपणच विकत घेतलेलं आहे. तसं अज्ञानामुळे आपण बंधनामध्ये आहोत आणि आता ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे आपण मुक्त झालो आहोत. म्हणजे बंधन आणि मुक्तता या दोन्ही अवस्था अज्ञान आणि ज्ञानामुळेच आहेत. वास्तविक त्या काहीच नाही. त्याचा उल्लेखसुद्धा बरोबर नाही. जसं सूर्याच्या ठिकाणी दिवस आहे आणि रात्र आहे असा भेद नाही. सूर्य आहे म्हणजे दिवस आहे आणि सूर्य नाही हे आपल्यासाठी आहे, पण सूर्यासाठीचं आहेच आहे. म्हणून ज्ञानी लोक जे आहे ते आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे त्याचा त्याग करीत हे नाही, हे नाही, हे नाही, नेती नेती असं म्हणत तुझ्यापर्यंत येऊन पोचतात. चरणकमलांचा थोडासाही कृपाप्रसाद मिळाला तर ते स्वतःला धन्य म्हणतात आणि आपला महिमा जो आहे तो तेच जाणतात जे भक्तीने युक्त आहेत. आता नंद आणि व्रजवासी यांच्याबद्दल ब्रह्मदेव सांगतात. अहो भाग्यम नंदगोप व्रजौकसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. हे जे नंदबाबा आहेत, या बालकृष्णाचे वडील, यशोदा माता आहे आणि त्यांच्याभोवती असणारे हे सगळे व्रजवासी जे आहेत ते सगळेच धन्य आहेत असं या ठिकाणी म्हटलं आहे. ब्रह्मदेव म्हणतात. कारण केवढं त्यांचं भाग्य आहे म्हणे. परमानंद स्वरूप सनातन पूर्ण परब्रह्म याच्याशी कुठल्या ना कुठल्या नात्याने यांना संबंध जोडलेला आहे. नंदबाबा म्हणतात की हा यशोदानंदन, यशोदेचा पुत्र, हाच नंदनंदन म्हणजे नंदाचाही पुत्र आहे. जे सवंगडी होते ते म्हणतात हा आमचा मित्र आहे, हा आमचा बालसखा आहे. ज्या गोपी आहेत ते म्हणतात की हा नंद म्हणजे आमचाच मुलगा आहे. असं प्रेम आम्हाला त्याच्याविषयी निर्माण झालेलं आहे. म्हणजे कुठल्या ना कुठल्या नात्याने ते भगवंताशी जोडलेले आहेत. म्हणून अहो भाग्यम ते किती भाग्यवान आहेत असं ब्रह्मदेव या ठिकाणी म्हणतात. आणि आता पुढे या व्रजभूमीमध्ये
या वृंदावनामध्ये, या गोकुळामध्ये, वनामध्ये असो किंवा कुठल्याही ठिकाणी असो, कुठल्याही योनीमध्ये असो, आमचा जन्म झाला तर ही मोठीच भाग्याची गोष्ट ठरेल, असं ब्रह्मदेवसुद्धा म्हणतात की मलासुद्धा या ठिकाणी जन्म मिळावा. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योग सांगत असताना माऊलीने खूप छान उदाहरणं दिलेली आहेत. सद्गुरू जे आहेत, सद्गुरूंशी मी कशा प्रकारे एकरूप व्हावं, सद्गुरू जो उंबरठा ओलांडतील तो उंबरठासुद्धा मी व्हावं, सद्गुरूंना ज्या वस्त्राची गरज पडेल ते वस्त्रसुद्धा मी व्हावं, सद्गुरूंना जे पाणी पूजेसाठी लागेल ते पाणीसुद्धा मीच व्हावं. याचा अर्थ कुठल्या संबंधाने माझा संबंध सद्गुरूंशी यावा एवढीच माझी इच्छा आहे, असं ते म्हणतात. आणि मग ते म्हणतात की आता या ऋणातून मुक्त कसं व्हायचं, तर ती पूतना जी आहे तिने फक्त केवळ भास निर्माण केला भक्त असल्याचा, आणि भगवंत माझा पुत्र आहे असा भास निर्माण केला, आणि भास निर्माण केला तरीसुद्धा तिला तीच गती मिळाली जी मात्यांना मिळाली. त्यामुळे घरं, धन, स्वजन, प्रिय, शरीर हे जे आहेत त्यांच्यावर जे आपलं ममत्व असतं ते कुठल्या ना कुठल्या स्वार्थापोटी आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन हे सगळी माया जी आहे ती भगवंताने निर्माण केलेली आहे, म्हणून त्या भगवंताचं आपण नेहमी उत्तराही झालं पाहिजे. आणि त्याचं एकच आहे की अखंडपणे त्याचं स्मरण, तद्विस्मरणे परमव्याकुळता, आणि तत्स्मरणे तेच आपलं जीवन, त्याचं अखंड स्मरण, आणि त्याचं विस्मरण म्हणजेच हे दुःखाचं कारण आहे. म्हणून जानंत एव जानंतु किं बहुक्त्यान मे प्रभू मनसो वपुषो वाचो वैभवम तव गोचरः. जे लोक आपला महिमा जाणणारे असतील ते खुशाल जाणत, ब्रह्मदेव म्हणतात, पण माझ्या दृष्टीने मन, वाणी आणि शरीर आपला महिमा जाणण्यास केव्हाही असमर्थच आहेत. म्हणजे मनाने, वाणीने, शरीराने भगवंताचं स्वरूप काय आहे हे आपण जाणू शकत नाही. आता भगवंत कसे आहेत? श्रीकृष्ण वृष्णी कुलपुष्कर जोशदायीन, यदुवंशरूपी कमळाचा विकास करणारे हे भगवंत आहेत. हा श्रीकृष्ण आहे. आणि राक्षसांना नष्ट करणारे आणि सूर्यादिकांना, या देवतांनासुद्धा पूजनीय असे आपण आहात, असं म्हणून ते त्यांना नमस्कार, भगवन नमस्ते, नमस्कार करतात. आता शुकदेवच या ठिकाणी सांगत आहेत की या ब्रह्मदेवाने अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली आणि त्यांना 3 वेळा प्रदक्षिणा घालून त्यांना प्रणाम केला आणि ते आपल्या स्थानी निघून गेले, म्हणजे ब्रह्मलोकाला ते निघून गेले. वत्सान पुलिनमान्यन्ये यथापूर्व सखम स्वकम. वासरांना घेऊन ते जिथे आपल्या मित्रांना सोडले होतं, म्हणजे आता भगवंताचं पुन्हा पूर्वीचं जे कथा आहे तिथं येतात. ब्रह्मदेव तर आता निघून गेले आणि भगवंत हातामध्ये तो घास आहे तसाच तो घेऊन ते परत येतात. ज्या ठिकाणी आपल्या त्या बालगोपालसकांना सोडलं होतं त्या ठिकाणी येतात. आणि मग ते म्हणतात, तेव्हा ते सगळे आपले ते जे मित्र म्हणतात, उच्चश्च सुहृदः कृष्णं स्वागतं ते रहंसा नैकोप्य भोजी कवल एहि तत्साधू भुज्यताम. अरे कृष्णा, किती वेळ झाला, आम्ही हातात घास तसाच ठेवलेला आहे, अजूनसुद्धा आम्ही जेवण केलेलं नाही, आणि तू लगेच आलास, पण ये आता आपण सगळे म्हणून पुन्हा जेवण करूया. आता यामधला जो टाईम स्पॅन आहे तो किती, तर ब्रह्मदेवाच्या दृष्टीने अगदी काल परवा आपण म्हटलं एका त्रुटी एवढा, कमलदलामधून सुई जायला जेवढा वेळ लागतो, एका सेकंदाचा 34,000वा भाग एवढा वेळ ब्रह्मदेवाच्या दृष्टीने गेला. पण आपल्या दृष्टीने तो काळ 1 वर्षाचा गेला. तेव्हा भगवंताने येऊन मग पुन्हा त्या आपल्या मित्रांबरोबर त्या ठिकाणी जेवण केलेलं आहे. सर्वेषामपि भूतानां नृपस्वात्मैव वल्लभः इतरे पत्यवित्ताद्यात् वल्लभतयैव हि. जगातील सर्व प्राणी आत्म्यावरच प्रेम करतात. पुत्र, धन इत्यादीवर आपलं प्रेम असलं कारण ते आपल्या आत्म्याला प्रिय वाटतात, म्हणून आपण त्यांच्यावर प्रेम करतो. हे शरीर माझं आहे आणि आत्मा जो आहे त्या शरीरालाच आपण आत्मा समजतो, म्हणजे देहबुद्धी जी आहे
ती इतकी दृढ झालेली असते की आत्मबुद्धी नावाची काही वस्तू आहे हे सुद्धा आपल्याला पटत नाही. एवढं आपलं आपल्या देहावर प्रेम असतं. आता याचं एक छोटंसं उदाहरण माझ्या जे लक्षात आलं. देहोपी ममता भाग चेतर्ह्यसौ नात्मवत प्रिया यज्जीर्यत्यपि देहेस्मिन् जीविताशा बलीयसी. देह जाणार हे निश्चित झाल्यावर सुद्धा तो राहावा असंच प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकालाच वाटतं. आणि यक्ष प्रश्न जे आहेत युधिष्ठिराला यक्षाने विचारलेले प्रश्न, त्यामध्ये सुद्धा असेच प्रश्न आहेत आणि युधिष्ठिराने धर्मराजाने त्याचं उत्तरं दिले. ते सुद्धा उत्तरं खूप चांगल्या प्रकारचे आहेत. अगदी अध्यात्माचा गाभा सांगणारे असे ते उत्तरं आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे म्हणतात, जे लोक श्रीकृष्णाचे खरे स्वरूप जाणतात त्यांच्या दृष्टीने सर्व चराचर पदार्थ हे सगळं ब्रह्मस्वरूपच आहेत, ते सगळं कृष्णस्वरूपच आहेत. म्हणून एक श्लोक गीतेमध्ये येतो, यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयी पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सचबेन प्रणश्यति. पुढे सर्वेषामपि वस्तूनां भावार्थो भवति स्थितः. सगळ्या वस्तू ज्या आहेत आपल्या कारणातच राहतात. कारण म्हणजे कसं, घडा जो आहे त्याचं कारण म्हणजे ती माती आहे. त्यामुळे घडा त्या आकारात असो किंवा नसो माती हेच राहतं. त्याप्रमाणे सगळ्यांचं परमकारण असणारं तस्यापि भगवान कृष्ण किंमत तद वस्तुरूप्यता, त्याच्याशिवाय दुसरी कुठलीही वस्तू नाही. आणि म्हणून समाश्रिता ये यद पल्लव प्लवम, या चरणाचाच आश्रय माणसाने घेतला पाहिजे. आपण सुद्धा म्हणतो आपल्या गडावर गुरुवारी प्रार्थना म्हणल्या जाते रात्रीच्या वेळेस, त्रिविध तापहारक हे गुरुपाय, भवसिंधूसी तारक हे गुरुपाय, आत्मसुखासी तारक हे गुरुपाय, ज्ञानाचे निर्गुज हे गुरुपाय. तसं आमच्या साखरखेड्याच्या प्रल्हाद महाराजांच्या सुद्धा उपासनेमध्ये एक भजन म्हणलं जातं, तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती, भक्तजनांना तारायास्तव अवतरला तू भूवरती, नारायण तू प्रल्हादारे स्वामी जगाचा तू श्रीपती, अज्ञानाने जन हे तुझला पहा किती हो नर म्हणती, तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती. म्हणजे भगवंताचा चरणाचा ज्यांनी ज्यांनी आश्रय घेतला आहे त्यांनाच ही भगवंताची लीला कळू शकते आणि त्याशिवाय जे आहे त्यांना मात्र नाही. पदम पदम यत विपदाम न तेषाम, म्हणजे त्यांना पुन्हा पुन्हा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा यावं लागत नाही ज्यांनी भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे. शृण्वन् गृह्णेति नरोखिलार्थान, बलराम आणि गोपाबरोबर या गोपालांबरोबर भगवान श्रीकृष्णाने केलेला वनविहार असो, आघासुराचा वध असो, त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये हिरवळीवर बसून त्यांचं जेवण असो, वासरं आणि गोपाळांचे अलौकिक चिद्विलास असो, ब्रह्मदेवांच्या निमित्ताने भगवंतानेच अनेक रूपं धारण केलेली आहेत. आणि असा एक वर्षाचा काळ गेला आहे. प्रत्येकाला मातेला आपलं वासरू, गाईला आपलं वासरूसुद्धा प्रिय वाटायला लागतं. त्या वासरालासुद्धा आपल्या आईबद्दलचं जे प्रेम पूर्वीचं होतं ते सुद्धा द्विगुणित झाल्यासारखं वाटतं, कारण ते सगळं भगवत स्वरूपच आहेत. म्हणून श्रीकृष्ण आणि बलराम यांची ही कथा जी आहे, शृण्वन् गृह्णन् इति नरो अखिलार्थान, जो मनुष्य ब्रह्मदेवाने केलेली ही स्तुती आणि या सगळ्या घटना जो ऐकतो, कथन करतो, त्याला सर्व पुरुषार्थाची प्राप्ती होते. एवं विहारैः कौमारैः कौमारं जहतुर्व्रजे नीलायनै सेतुबंधैर् मर्कटोत्प्लव वनादिभिः. मग त्या लहान मुलांचे खेळ कोणतेही असो, लपंडाव असो, सेतुबंधन असो, वानरांप्रमाणे उड्या मारणे असो, असे खेळ खेळत ही सगळी कुमार मंडळी आपली व्रजयात्रा त्यांनी संपवली. असं म्हणत हा 14वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परमभक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तिथेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जडबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नभे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.